केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे। मुलाच्या हत्येनंतर अवघ्या 20 दिवसात आपल्या वडिलांचाही मृत्यू झाला, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय। तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे। आणि याच प्रकरणातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे। केतन अग्रवालचे वडील यांनी एक पत्र लिहिलंय जे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेलं आहे। या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की माझ्या वडिलांचा देखील माझा मुलगा गेल्याच्या पुढच्या अवघ्या 20 दिवसांमध्ये जीव गेला। मी अत्यंत दुःखात आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत माझा मुलगा अर्थात केतन याचा ज्यांनी घात केलेला आहे त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जलद गतीनं न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवावं अशा पद्धतीचं पत्र हे केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेलं आहे। तशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। या सगळ्या पत्रावरती राष्ट्रपती कार्यालयाकडून काय उत्तर येतंय हेही पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी। Thank you.